हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत बायोमॉलिक्यूल क्लास 11th बायोलॉजीमधील हा आपला टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये आपण लास्ट लेक्चरला लिपिड्स हा पॉईंट कव्हर केला होता. आपण आता पाहणार आहोत की प्रोटीन्स, बायोमॉलिक्युल्समध्ये असणारे प्रोटीन्स. व्हॉट आर द प्रोटीन? ओके, बघा, प्रोटीन हा शब्द आला आहे ग्रीक वर्डपासून, दॅट मीन्स द प्राईम. दॅट इज प्रोटीन्स मीन्स द प्राईम, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणारा प्रायमरी इम्पॉर्टंट मॉलिक्यूल म्हणून आपण ह्या प्रोटीन मॉलिक्यूलला ओळखत असतो. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मॉलिक्यूल प्रेझेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर सजेस्टेड बाय द ब्रेझिलियस इन 1830. ओके, प्रोटीन असे मॉलिक्यूल असतात की आपल्या बॉडीमध्ये एक इम्पॉर्टंट असे कॉम्प्लेक्स नायट्रोजिनस सबस्टन्स आहेत. आता बघा, कॉम्प्लेक्स आहेत, त्याचबरोबर ऑर्गॅनिक, त्याचबरोबर नायट्रोजिनस सबस्टन्स आहेत. दे फाउंड इन द ऑल टाईप ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्लांट्स ॲज वेल ॲज ॲनिमल. असा हा प्रोटीनचा मॉलिक्यूल आहे. बघा, त्याचबरोबर हे प्रोटीन हे कसे असतात तर कॉम्प्लेक्स आहेत, त्याचबरोबर हेट्रोपॉलिमर आहेत, बिकॉज दे आर मेड अप फ्रॉम द डिफरंट टाईप ऑफ द मोनोमर. सो प्रोटीन्स, द फर्स्ट प्रायमरी इम्पॉर्टंट मोनोमर इज द अमिनो ॲसिड्स. ओके, अमिनो ॲसिड इट इज द फर्स्ट प्रायमरी और फर्स्ट मोनोमर प्रेझेंट इन द प्रोटीन. ओके, बघा, प्रोटीन तयार करण्यासाठी आपल्याला अमिनो ॲसिड या मॉलिक्यूलची गरज असते, आणि हे कसे आहेत तर हेट्रो मॉलिक्यूल्स म्हणून ओळखले जातात, किंवा ह्या वेगवेगळ्या टाईपचे, वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ॲसिड ह्यामध्ये आपण प्रोटीन बनवण्यासाठी वापरले जात असतात. बघा, अजून ह्या प्रोटीनचे कॅरेक्टर काय काय असते ते आपण बघू. बघा, प्रोटीन हे काय तर आपण सुरुवातीलाच पाहिलं की इट इज द one type of the polymer, it also called as the polypeptide. The amino acid are present in this type of the molecules. बघा, आपण ह्याच्यामध्ये बघतोय कॅरेक्टर काय काय तर द प्रोटीन्स आर लार्ज मॉलिक्यूल कंटेनिंग द अमिनो ॲसिड युनिट्स. आता ह्यामध्ये आपण सांगितलं की यांच्यामध्ये अमिनो ॲसिड्स आहेत. मग आता टोटल आपल्याकडे तर 20 टाईप्सचे नॅचर फाउंडली अमिनो ॲसिड आहेत, म्हणजे ओव्हरऑल 20 अमिनो ॲसिड्स हे नेचरली मध्ये प्रेझेंट आहेत. त्यामधील आपल्याला किती पाहिजे तर सगळेच अमिनो ॲसिड असतात, किंवा काही अमिनो ॲसिड आपल्या ह्या प्रोटीनच्या सिंथेसिससाठी प्रेझेंट असतात. बघा, सिम्पल किंवा एखादं प्रोटीन तयार करण्यासाठी आपल्याला 100 to 3000 इतके प्रोटीन तितके अमिनो ॲसिड्स आपल्याला तिथं लागत असतात. ह्या अमिनो ॲसिडपासून अशा प्रकारची एक चेन तयार होत असते, त्याला म्हणतो आपण पॉलीपेप्टाइड चेन, आणि ह्यापासून ते पूर्ण प्रोटीन मॉलिक्यूल हा तयार झाला असतात. बघा, प्रोटीनचं सिम्पल कॅरेक्टर काय काय बघतो आपण. इट इज द लार्ज मॉलिक्यूल कंटेनिंग द अमिनो ॲसिड, देन इट इज द हाय मॉलिक्युलर वेट. प्रोटीनचे मॉलिक्यूल जे काय असतात ते त्यांच्यामध्ये हाय मॉलिक्युलर वेट असतात, आणि 2 अमिनो ॲसिडमध्ये, बघा, ह्या 2 अमिनो ॲसिडमध्ये जी चेन तयार करण्यासाठी लागणारे अमिनो ॲसिड आहेत, त्या 2 अमिनो ॲसिडमध्ये यांच्यामध्ये एक पेप्टाइड बॉन्ड तिथं प्रेझेंट असतो, म्हणून आपण यांना पॉलीपेप्टाइड म्हणत असतोय. ओके, म्हणजे द बॉन्ड प्रेझेंट बिटवीन द 2 अमिनो ॲसिड इज कॉल्ड ॲज द पेप्टाइड बॉन्ड. So this type of the molecule are also called as the polypeptide because there is the many bond present between this amino acid. अशा प्रकारे आपण तिथं अमिनो ॲसिड हे तयार केलेले असतात. बघा, आता अमिनो ॲसिडचे काय काय प्रॉपर्टी आहेत बघा. दिस अमिनो ॲसिड कंटेन द 1 कार्बॉक्झिलिक ग्रुप. ओके, त्यांच्यामध्ये एक कार्बॉक्झिलिक ग्रुप आहे आणि एक आहे तो अमायनो ग्रुप आहे. असे 2 अमिनो ग्रुप, 2 तिथं मॉलिक्यूल तिथं प्रेझेंट असतात. बघा, दे आर लिंक्ड बाय द कार्बॉक्झिलिक ग्रुप, वन ऑफ रेसिड्यू टू द अनादर अमिनो ग्रुप. ओके, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये तिथं 2 प्रकारचे मॉलिक्यूल तिथं प्रेझेंट आहेत. एक असतो तो अमायनो ग्रुप आणि दुसरा असतो तो कार्बॉक्झिलिक ग्रुप. म्हणजे कार्बॉक्झिलिक ग्रुपला दुसऱ्या अमिनो ॲसिडचा अमायनो ग्रुप इथं बाइंड केलेला असतो. ओके, लक्षात येते का? अमिनो ग्रुप आणि कार्बॉक्झिलिक ग्रुप असं त्यांच्यामध्ये बॉन्ड तिथं तयार झालेला असतो, आणि त्यांच्यापासून हे पूर्ण पॉलिमर किंवा पूर्ण प्रकारचं पॉलीपेप्टाइड चेन तिथं तयार झालेलं असतं. बघा, लक्षात येते का? ह्यांच्यामध्ये आपण काय काय बघितलं. अमिनो ॲसिडमध्ये अमायनो ग्रुप आणि कार्बॉक्झिलिक ग्रुप असतो. त्याचबरोबर ह्यांच्यामधील जे काय बॉन्ड पेअरिंग होत असतं ते कार्बॉक्झिलिक ग्रुप आणि अमायनो ग्रुप यांच्यामध्ये होत असतं, आणि त्यांच्यामध्ये जो काय बॉन्ड प्रेझेंट आहे त्याला म्हणतो आपण पेप्टाइड बॉन्ड. टोटल आपल्या इकडे म्हणजे आपल्या नेचरमध्ये 20 अमिनो ॲसिड हे फाउंड होत असतात. 20 टाईपचे अमिनो ॲसिड असतात. अशा प्रकारचे 20 अमिनो ॲसिड इथं आपल्याला बघायला भेटणार आहेत. बघा, आता ह्यांच्यामध्ये स्ट्रक्चर म्हणजे अमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर आपल्याला 4 टाईपमध्ये आपण स्ट्रक्चर त्याला म्हणतोय, किंवा 4 टाईपचे स्ट्रक्चर आपल्याला फाउंड होतात. त्यामध्ये आहे आपल्याकडे प्रायमरी स्ट्रक्चर, त्याचबरोबर सेकंडरी स्ट्रक्चर, टर्सरी स्ट्रक्चर आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर. असं प्रोटीनचे हे 4 प्रकारचे स्ट्रक्चर आहेत. बघूया आपण वन बाय वन. बघा, आपल्याला पहिले दिलं आहे तर प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ
पॉलीपेप्टाइड म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर प्रोटीनचं कशा प्रकारे असतं ते आपण बघू. इट इज द लिनियर सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड. बघा, जेव्हा अमिनो ॲसिडचा एक लिनियर सिक्वेन्स तयार होत असतोय, सिम्पल प्रोटीन आपण ह्याला म्हणू शकतो की ह्याच्यामध्ये फक्त एक लिनियर सिक्वेन्स असणारी एक पॉलीपेप्टाइड चेन तयार झाली. सिम्पल पॉलीपेप्टाइड बॉन्डनी तयार झालेली एक अशी सिम्पल अशी लिनियर चेन आहे. ओके, अशा मॉलिक्युलला म्हणतो आपण प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. लक्षात आलं का? बघा, याच्यामध्ये काहीच नाही की ह्याच्यामध्ये काय तर सिम्पल एक पॉलीपेप्टाइड चेन आहे. इट इज द मेड ऑफ द सिम्पल लिनियर पॉलीपेप्टाइड चेन और सिम्पल सिक्वेन्स ऑफ द अमिनो ॲसिड. इट इज कॉल्ड ॲज द प्रायमरी स्ट्रक्चर. ओके, ह्याला सिम्पल प्रोटीन म्हणतो आपण. बघा, मोस्ट ऑफ दी फंक्शनल प्रोटीन्स आर द 3 डायमेन्शनल. म्हणजे जे काय आपण कॉम्प्लेक्स प्रोटीन पुढे बघणार आहोत किंवा जे काय हेवी प्रोटीन असतात किंवा जे काय फंक्शनल प्रोटीन आहेत ते फंक्शनल प्रोटीन हे 3 डायमेन्शनल असतात. आणि हे जे आहे ते म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर, ते आपण त्याला 2D किंवा 2 डायमेन्शनल प्रोटीन आपण त्याला म्हणतो. इट इज द नॉट ॲक्टिव्ह ऑर फंक्शनल प्रोटीन. आपल्याला जे काय फंक्शनल प्रोटीन बघायचे आहेत ते सगळे फंक्शनल प्रोटीन हे 3 डायमेन्शनल या मॉलिक्यूल या फॉर्ममध्ये आपल्याला बघायला भेटणार आहेत. बघा, पहिला पॉईंट बघितला आपण, प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. इट इज द सिम्पल लिनियर सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड. इट कंटेन ओनली linear chain of the protein. Next type is the secondary structure of protein. Secondary structure मध्ये काय होते, when the polymer or simple structure or primary structure of protein are helical shaped, become a spiral shaped, or this type of the protein is called as the secondary structure. बघा, ह्यामध्ये काय झालं होतं, तर जे काय आपली प्रायमरी स्ट्रक्चरचं लिनियर फॉर्ममध्ये असणारं सिम्पल प्रोटीन होतं ते प्रोटीन काय होणार आहे तर स्पायरलमध्ये अरेंज होणार आहे. म्हणजे ते स्ट्रक्चर कसं होतं बघा, हेलिकल शेप होते. हेलिकल म्हणजे काय तर ते स्ट्रक्चर जे काय नॉर्मल चेन होती ते कशात कन्वर्ट होणार आहे तर अशा प्रकारे स्पायरल शेप घेत आहे. ओके, स्पायरल स्प्रिंग शेपड ते जेव्हा शेप घेत असतं अशा प्रकारच्या प्रोटीनला म्हणतोय आपण हेलिकल ऑर सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. बघा, काय सांगितलं आपल्याला, सम प्रोटीन कन्सिस्ट ऑफ द पॉलीपेप्टाइड चेन अरेंज्ड लाईक अ स्पायरल ऑर हेलिकल शेप. म्हणजे अशा प्रकारचं प्रोटीन ज्यांनी काय केलंय तर त्यांचा शेप हा हेलिकल केलाय किंवा त्याला काय म्हणतो आपण स्पायरल शेप केलाय. अशा प्रोटीनला काय म्हणतो आपण तर सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आता ह्यांच्यामध्ये पण 2 टाईप आहेत. म्हणजे बघा, कळालं का, सम आर राईट हँडेड कॉल्ड. म्हणजे ह्यांच्यामध्ये काय झाले तर काही प्रोटीन हे राईट हँडेडमध्ये आपण त्याला हेलिकल शेप त्याला दिला आहे आणि काही यांच्यामध्ये काय तर लेफ्ट हँडेड अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिले. म्हणजे बघा, जे काय राईट हँडेडमध्ये स्ट्रक्चर त्यांनी शेप केलं असते किंवा अशा प्रकारे त्यांचा शेप फाउंड होतोय त्यांना म्हणतो आपण अल्फा हेलिकल किंवा अल्फा शीट. अशा प्रकारचे इथं प्रोटीन आपल्याला बघायला भेटत असतात. आणि दुसरं काय आहे तर जे काय लेफ्ट हँडमध्ये स्पेरिकल शेप त्यांनी फॉर्म केला आहे अशा प्रकारच्या प्रोटीनला काय म्हणतो आपण बीटा हेलिकल और बीटा हँडेड हेलिकल स्ट्रक्चर. ओके, अशा प्रकारे आपल्याला 2 टाईप या सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये बघायला भेटेल. बघा, लक्षात येते का, when polymer of simple protein or when primary structure of linear protein become a spiral or helical, this shape of protein is called as the secondary structure of protein. In this type of the protein there are the 2 types of the present. Right handed it is called as the alpha helical and left handed it is called as the beta helical. ओके, आता ह्यांच्यामधला जो काय शेप आहे, जो स्पायरल शेप आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी यांच्यामध्ये काही बॉन्ड प्रेझेंट असतात. ओके, लक्षात येते का. आता जो काय स्पायरल त्यांच्यामध्ये काय शेप दिसतोय तो शेप असाच स्पायरल फॉर्ममध्ये मेंटेन ठेवण्यासाठी इथे काही बॉन्ड प्रेझेंट असतात. त्याला म्हणतो आपण हायड्रोजन बॉन्ड्स. म्हणजे द स्पायरल कॉन्फिगरेशन इज हेल्ड टुगेदर बाय द हायड्रोजन बॉन्ड. इथं आपल्याला हायड्रोजन बॉन्डने हा जो काय स्पायरल शेप आहे तो मेंटेन ठेवलेला दिसून येत असतोय. ओके, सिम्पल आहे सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. बघा, देन थर्ड वन आहे आपल्याकडे टर्शरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. बघा, आता ह्यामध्ये काय दिसलं जाते, इन सम प्रोटीन 2 or more पेप्टाइड चेन आर लिंक्ड टुगेदर बाय द इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. आता ह्याच्यामध्ये काय होते बघा, जे काय आपण आता बघितले प्रायमरी स्ट्रक्चर होतं. ओके, प्रायमरी स्ट्रक्चरची पॉलीपेप्टाइड चेन होती, त्याचबरोबर सेकंडरी स्ट्रक्चरचे पॉलीपेप्टाइड पाहिले आपण. अशा ज्या काय हेलिकल शेप तिथं त्यांनी फॉर्म केला होता. असे जे काय प्रोटीनच्या मॉलिक्युलच्या चेन आहेत, ओके, प्रायमरी स्ट्रक्चर असेल किंवा सेकंडरी स्ट्रक्चर असेल, यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक पॉलीपेप्टाइड चेन, ओके, लक्षात येते का, 2 किंवा अधिक चेन जेव्हा एकत्रित येतात, when 2 or more पेप्टाइड चेन आर लिंक्ड टुगेदर बाय
आर कॉल्ड ॲज द टर्सरी स्ट्रक्चर. म्हणजे ह्यामध्ये काय होते बघा, दोन किंवा अधिक पॉलिपेप्टाइड चेन काय होणार आहेत, तर एकत्रित येऊन असं त्यांच्यापासून एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तिथं तयार होणार आहे. अशा कंडिशनला किंवा अशा मॉलिक्यूलला काय म्हणतो आपण, टर्सरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. लक्षात आलं का? बघा सिंपल आलं का, की ह्याच्यामध्ये काय असेल तर दोनपेक्षा अधिक पॉलिपेप्टाइड चेन, दोनपेक्षा अधिक अशा प्रायमरी प्रोटीन किंवा सेकंडरी स्ट्रक्चर हे काय करणार आहेत, तर एकमेकांना लिंक होणार आहेत किंवा ते कनेक्ट होणार आहेत. अशा प्रोटीनला म्हणतो आपण टर्शरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. इट इज द फंक्शनल प्रोटीन. सच स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज द प्लेटेड शीट. अशा प्रोटीनला आपण प्लेटेड शीट ही म्हणू शकतोय. बघा आता हे कोणामध्ये फाउंड होते, तर इट इज द फाउंड इन द सिल्क फायबर. ओके, जे बॉडीमध्ये किंवा जे काही सिल्कमध्ये जे काय प्रोटीन असतं, अशा प्रोटीनमध्ये हे आपल्याला हे प्रकारचं प्रोटीन किंवा टर्शरी स्ट्रक्चर हे आपल्याला फाउंड होत असतं. ओके, आता ह्यांच्यामधले जे काय प्रोटीन आहेत किंवा जे काय आपण पॉलिपेप्टाइड चेन म्हणलं, ते पूर्णपणे असे ट्विस्टेड झालेले असतात आणि त्यांच्यामध्ये डायसल्फेट बॉन्ड फॉर्म झालेला असतो. ओके, लक्षात येते का बा, ज्यातले जे काय प्रोटीन मॉलिक्यूल आहेत किंवा जे काय पॉलिपेप्टाइड चेन आहेत त्यांच्यामध्ये डायसल्फेट बॉन्ड तिथं फॉर्म झालेला असतो. आणि अजून एक काय पाहिलं आपण, त्यांच्यातल्या ज्या काय डिफरंट पॉलिपेप्टाइड चेन होत्या. ओके, आपण जे काय सांगितलं की सुरुवातीला दोनपेक्षा अधिक ज्या काय पॉलिपेप्टाइड चेन तिथं आपण कंबाईन केल्या होत्या, त्या पॉलिपेप्टाइड चेन आपल्याला हायड्रोजन बॉन्डने बाइंड झालेलं आपल्याला दिसून येत असते. म्हणजे ह्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड दिसतो आपल्याला, हायड्रोजन बॉन्ड तिथं मिक्स किंवा तयार झालेला आपल्याला दिसून येतोय. आणि ह्यांच्यातला जो काही लूप होतोय किंवा ते लूप जो आहे तो पूर्णपणे कॉम्प्लेक्सपणे आपल्याला तयार झालेला आपल्याला दिसून येते. बघा इथं डिफरंट चेन इथं आपल्याला कंबाईन झालेला दिसून येतोय आणि त्यांच्यामध्ये एक डायसल्फेट बॉन्ड तयार होऊन हा जो काय शेप आहे किंवा त्यांची कॉम्प्लेक्सिटी आहे ती मेंटेन ठेवायचं काम तिथं केलं जात आहे. ओके, इट इज द टर्शरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. बघा नेक्स्ट वन आपल्याला बघायचं आहे की क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. बघा क्वाटर्नरी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला इथं काय दाखवलं जाते की असोसिएशन ऑफ सर्वल प्रोटीन चेन ऑर सब युनिट इंटू द क्लोजली पॅक्ड ऑर अरेंज्ड. म्हणजे ह्यांच्यामध्ये बघा जे काय कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर किंवा प्रोटीनचं जे काय टर्सरी स्ट्रक्चर आहे त्यामध्ये असेच भरपूर प्रकारात पॉलिपेप्टाइड चेन एकत्रित झालेले असतात. ओके, त्याचबरोबर यांच्यामध्ये एक नॉन प्रोटीनियस मॉलिक्यूल पण तिथं कंबाईन झालेलं असतं. लक्षात येते? बघा ह्यामध्ये काय सांगलेलं आहे, असोसिएशन ऑफ द सर्वल प्रोटीन चेन ऑर सब युनिट इंटू द क्लोजली पॅक्ड अरेंजमेंट. ह्यांच्यामध्ये डिफरंट टाईपचे जे काय प्रोटीन मॉलिक्यूल आहेत ते बॉन्ड झालेले असतात किंवा प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिपेप्टाइड चेन तिथं कंबाईन झालेले असतात. म्हणजे इच सब युनिट हॅज द ओन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी स्ट्रक्चर. ह्या चेनमध्ये म्हणजे जे काय आपल्याला क्वाटर्नरी स्ट्रक्चर दिसणार आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, 3D डायमेन्शनल किंवा 3 डायमेन्शनल प्रोटीन म्हणतोय. यांच्यामध्ये भरपूर अशा पॉलिपेप्टाइड चेन तिथं कंबाईन झालेले असतात. भरपूर म्हणजे भरपूर असं कॉम्प्लेक्स तिथं स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटणार आहे आणि अशा स्ट्रक्चरला आपण म्हणतोय क्वाटर्नरी स्ट्रक्चर. आणि ह्यांच्यामध्ये काही एक नॉन प्रोटीनियस मॉलिक्यूल बी त्यांच्यामध्ये अरेंज आपल्याला झालेला दिसून येते. बघा द सब युनिट्स आर हेल्ड टुगेदर बाय द हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे ह्यांच्यातले जे काय सब युनिट तयार झालेले असतात किंवा भरपूर अशा चेन कंबाईन झालेले असतात, ह्या सगळ्या चेन आपल्याला हायड्रोजन बॉन्डने कंबाईन आणि वंडरवॉल्स बॉन्डने तिथं तयार किंवा अटॅच करून ठेवलेले आपल्याला तिथं दिसून येणार आहेत. क्वाटर्नरी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय बघता येते, इट इज द कॉम्प्लेक्स प्रोटीन मॉलिक्यूल. म्हणजे ह्यांच्यामध्ये भरपूर पॉलिपेप्टाइड चेन एकत्रित आलेले आहेत आणि त्या चेनपासून हे क्वाटर्नरी स्ट्रक्चर बनले. इट इज द फंक्शनल प्रोटीन म्हणून आपण ह्याला ओळखतो. इट इज द 3 डायमेन्शनल प्रोटीन. इट कंटेन ऑल्सो नॉन प्रोटीनियस सबस्टन्स प्रेझेंट इन दॅट स्ट्रक्चर. ओके, बघा लक्षात आलं का? आपण 4 टाईप बघितले. प्रायमरी स्ट्रक्चर पाहिलं, ती प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये सिम्पल एक पॉलिपेप्टाइड चेन होती, लिनियर सिक्वेन्स होता. ओके, त्यानंतर आपण पाहिलं की सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये काय पाहिलं आपण की लिनियर सिक्वेन्स आर बिकम अ हेलिकल, देन इट इज कॉल्ड ॲज द सेकंडरी स्ट्रक्चर. इट कंटेन अल्फा अँड बीटा helical structure. Then we see the tertiary structure of the protein in which 2 or more polypeptide chain combine together to form the tertiary structure. And last one is the quaternary structure. In this 2 or more protein polypeptide chain are combined together and form the subunits are called as the quaternary structure. It is the most complex structure of the protein and it is the 3-dimensional. It is also called as the functional protein. अशा प्रकारे प्रोटीनचे हे 4 टाईप आपल्याला इथं बघायला भेटणार आहेत. बघा त्याचबरोबर प्रोटीनचे काही
कॅरेक्टर आपण आता बघूया, म्हणजे नेचर ऑफ प्रोटीन, की प्रोटीनचं नेचर कशा प्रकारे असतं, म्हणजे प्रोटीन हे कसे बिहेवियर करत असतात. बघा, प्रोटीन्स आर एक्स्ट्रीमली रिॲक्टिव्ह, म्हणजे प्रोटीनला आपण सुरुवातीलाच पाहिलं की इट इज द प्राईम मॉलिक्यूल, म्हणजे कोणतीही केमिकल रिॲक्शन असेल किंवा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये हा प्रोटीन आपल्याला बघायला भेटणार आहे. इट इज द हायली स्पेसिफिक बिहेवियर, म्हणजे बघा प्रोटीन हे कसे आहेत तर मोस्टली रिॲक्टिव्ह आहेत, म्हणजे प्रोटीन हे मोस्ट रिॲक्टिव्ह आहेत, लगेच ते ॲक्टिवेट होत असेल. बट कधी दे आर द स्पेसिफिक इन बिहेवियर, म्हणजे प्रोटीनला ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, म्हणजे प्रोटीनला त्यांचं कॅरेक्टर एक्सप्रेस करण्यासाठी स्पेसिफिक असं एन्व्हायरमेंट तिथं असणं गरजेचं असतं. म्हणजे स्पेसिफिक इन बिहेवियर म्हणजे प्रोटीन हे ठराविक अशा टेम्परेचरलाच वर्क करणार आहे, ठराविक अशा pHलाच ते वर्क करणार आहेत. जर त्यांच्या सुफिशियंट असं टेम्परेचर नसेल, pH नसेल, तर ते इनॲक्टिव्ह राहणार आहेत. लक्षात येते का? म्हणजे प्रोटीन्स आर स्पेसिफिक इन बिहेवियर, त्यांची ॲक्टिव्हिटी ह्या ऑप्टिमम टेम्परेचरला किंवा ऑप्टिमम pHलाच तिथं वर्क होणार आहे. त्या टेम्परेचरला किंवा त्या pHला त्यांची ॲक्टिव्हिटी तिथं शो होणार नाहीत. ओके, देन बघा बघा नेक्स्ट आपल्याला सांगितलं की प्रोटीन्स आर द डायपोलर आयन ॲट द आयसोइलेक्ट्रिक पॉईंट, म्हणजे त्यांच्यामध्ये प्रोटीनमध्ये जो काय चार्ज आहे त्यांचा इलेक्ट्रिक चार्ज आहे तो कसा आहे, सम ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज इज इक्वल टू द सम ऑफ द निगेटिव्ह चार्ज, म्हणजे त्यांच्यावरती जो काय नेट चार्ज असतो त्यांचा आयनचा जो काय चार्ज आहे तो आपल्याला 0 बघायला भेटणार आहे, तो पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही. अशा प्रकारे प्रोटीनचं आपण त्यांना नेचर हे आपण क्लासिफाय करत असतो. बघा त्याच्यामध्ये प्रोटीनच्या नेचरमध्ये आपण काय बघतोय की द आयोनिक ग्रुप प्रोटीन्स आर कॉन्ट्रीब्युटेड बाय द साईड चेन ऑफ द पॉलिव्हॅलंट अमिनो ॲसिड, म्हणजे आपल्याला असं सांगायचं आहे की प्रोटीनमध्ये जे काय चार्ज आहेत किंवा प्रोटीनचं जे काय नेचर आहे ते पूर्ण नेचर हे आपण अमिनो ॲसिडवरती डिपेंड करतोय किंवा अमिनो ॲसिडवरून आपण तिथं एक्सप्लेन करत असतोय. म्हणजे प्रोटीनचे जे काय नेचर आपल्याला बघायचं आहे ते ऑन द बेसिस ऑफ द अमिनो ॲसिड. याच्यावरून आपण काय केलं ती प्रोटीनला 2 ग्रुपमध्ये डिवाइड करतोय, त्यामध्ये बेसिक प्रोटीन असेल अँड ॲसिडिक प्रोटीन असेल, असे 2 टाईप आपण तिथं बघू शकतोय. बघा पहिला आपल्याला सांगतोय की बेसिक प्रोटीन काय असते. द प्रोटीन कन्सिस्ट ऑफ द बेसिक अमिनो ॲसिड सच ॲज लायसिन अँड आर्जिनिन एक्झिस्ट अँड अ कॅटायन अँड बिहेव्स द बेस ॲट द फिजिओलॉजिकल pH 7.4. सिम्पल आहे. जे बेसिक प्रोटीन आहेत ते बेसिक अमिनो ॲसिडपासून तयार झालेले असतात, जसं की लायसिन आणि आर्जिनिन, आणि त्यांच्यामध्ये कॅटायन हा चार्ज प्रेझेंट असतो आणि त्यांची ॲक्टिव्हिटी ह्या 7.4 pH मध्ये ते ॲक्युरेटली फंक्शन करत असतात. अशा प्रकारच्या प्रोटीनला म्हणतो आपण बेसिक प्रोटीन. यामध्ये बेसिक प्रोटीनमध्ये आपण बघतो हिस्टोन, त्याचबरोबर न्यूक्लिओ प्रोटीन म्हणतो आपण त्यांना. हे दिस इज द टाईप ऑफ द बेसिक प्रोटीन. सिम्पल आहे, तुम्हाला लगेच वाचल्यावर लक्षात येईल बेसिक प्रोटीन म्हणजे काय. द प्रोटीन्स आर मेड अप फ्रॉम द बेसिक अमिनो ॲसिड्स अँड दिस इज कॉल्ड ॲज द बेसिक प्रोटीन्स. आणि दिस एक्झाम्पल काय म्हणतो आपण, हिस्टोन्स. ते न्यूक्लिओ प्रोटीन म्हणजे सेलच्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणारे असे प्रोटीन आहेत, त्याला म्हणतो आपण न्यूक्लिओ प्रोटीन. ओके, देन ॲसिडिक प्रोटीन. अ प्रोटीन रिच इन द ॲसिडिक अमिनो ॲसिड एक्झिस्ट इन anion बिहेव्स लाईक द ॲसिड. बघा लक्षात आलं असेल तुमच्या आता की असे प्रोटीन दे मेड अप फ्रॉम द ॲसिडिक अमिनो ॲसिड अँड दे कंटेन द anion as and they behave like the acid. This is called as the acidic protein. Such protein called as acidic protein. आणि ह्यांच्यामध्ये आपल्या ब्लडमध्ये जे काय प्रोटीन आहे जसं की HB, दिस टाईप ऑफ द प्रोटीन इज कॉल्ड ॲज द ॲसिडिक प्रोटीन. मोस्ट ऑफ ब्लड म्हणजे आपल्या ब्लडमध्ये मोस्टली जे काय प्रोटीन्स फाउंड होते ते प्रोटीन आपण त्यांना ॲसिडिक प्रोटीन म्हणून आपण त्यांना ओळखू शकतो. लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं की प्रोटीनचं जे काय नेचर आहे ते पूर्णपणे अमिनो ॲसिडवरती डिपेंड आहे. म्हणजे जसं अमिनो ॲसिडचं नेचर तसंच ह्या प्रोटीनचं नेचर. ओके, नेक्स्ट बघा प्रोटीनचे टाईप किंवा आपण त्याला क्लासिफिकेशन म्हणतोय. बघा प्रोटीनचं क्लासिफिकेशन आपण काय केलंय, ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर, ऑन द बेसिस ऑफ द कॉम्प्लेक्सिटी, आणि आपण त्यांचं क्लासिफिकेशन करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला 3 टाईप भेटणार आहेत. एक आहे ते सिम्पल प्रोटीन, त्यानंतर कॉन्जुगेटेड प्रोटीन, अँड थर्ड वन इज द डिराइव्ड प्रोटीन. ओके, फर्स्ट बघू आपण सिम्पल प्रोटीन. बघा सिम्पल प्रोटीन त्यांच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की द सिम्पल प्रोटीन म्हणजे जे प्रोटीन वेन वी हायड्रोलाइज द प्रोटीन देन वी गेट ओनली अमिनो ॲसिड ॲट अँड इट्स मोनोमर इज कॉल्ड ॲज द सिम्पल प्रोटीन. म्हणजे बघा सिम्पलमध्ये सांगायचं झालं तर काय सांगता येईल आपल्याला की जे प्रोटीन फक्त अमिनो ॲसिडपासून तयार झालेत, त्यांच्यामध्ये कोणताच दुसरा मॉलिक्यूल तिथं प्रेझेंट नाही, अशा प्रोटीनला काय म्हणतोय आपण तर सिम्पल प्रोटीन. ओके,
सम सिम्पल प्रोटीन ऑन हायड्रोलिसिस वी यील्ड ओनली अमायनो ॲसिड. आता हायड्रोलिसिस म्हणजे काय, आपण ह्याचं जर ब्रेकडाऊन केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, तर डिफरंट किंवा एकाच टाईपचे आपल्याला तिथं अमिनो ॲसिड इथं आपल्याला फाउंड होणार आहेत. अशा प्रोटीनला म्हणतो आपण सिम्पल प्रोटीन. दीज आर द मेड अप फ्रॉम द ओनली अमिनो ॲसिड. मग त्यामध्ये हेटेरो प्रोटीन असेल किंवा होमोप्रोटीन, म्हणजे एकाच प्रकारच्या अमिनो ॲसिडपासून तयार झालेलं असेल किंवा डिफरंट टाईपच्या अमिनो ॲसिडपासून. आपल्याला ते बघायचं नाही, आपल्याला फक्त बघायचं आहे अमिनो ॲसिड. ओके, म्हणजे त्याला म्हणतो आपण सिम्पल प्रोटीन देट आर मेड अप फ्रॉम द ओनली अमिनो ॲसिड. देन बघा, दीज आर सॉल्युबल इन वन ऑर मोर सॉलंट, मे बी सॉल्युबल इन द वॉटर. म्हणजे ते सॉल्युबल असणार आहेत कशामध्ये, तर सॉल्व्हंटमध्ये. कुठलंही सॉल्व्हंट असू शकते तिथं, त्यामध्ये पोलार असेल, नॉन पोलार असेल, ॲसिडिक असेल किंवा बेसिक सॉल्व्हंट असेल, किंवा वॉटरमध्ये पण काही त्यामधले प्रोटीन हे सॉल्व्ह होण्यासारखे किंवा डिझॉल्व्ह होणारे असे प्रोटीन आपल्याला तिथं बघायला भेटणार आहेत. बघा ह्यांच्यामधलं एक्झाम्पल काय, हिस्टोन्स ऑफ न्यूक्लिओप्रोटीन्स आर सॉल्युबल वॉटर. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात आलं असेल की त्यामध्ये कोणते सिम्पल प्रोटीन आपल्याला बघायचे आहेत. त्याचबरोबर सिम्पल प्रोटीनमध्ये बघा काय एक्झाम्पल सांगितले आहेत आपल्याला, ते ग्लोब्युलर प्रोटीन आणि अल्ब्युमिन असे आपल्याला तिथं 2 प्रोटीन सांगितले असतात. बघा आता हे ग्लोब्युलर प्रोटीन, दीज आर नॉट कोॲग्युलेटेड बाय द हीट. म्हणजे हे ग्लोब्युलर जे काय प्रोटीन असतं, जसं की आपल्या हिमोग्लोबिनमध्ये असणारं प्रोटीन आहे ते ग्लोब्युलर प्रोटीन आहे. ठीक आहे, त्याचबरोबर हे कोॲग्युलेटेड होत नाहीत. म्हणजे काय, तर जे आपण प्रोटीन तुम्ही एग बघितलं असेल, एग जसं बॉईल केल्यानंतर ते कोॲग्युलेट होतं, तसं ग्लोब्युलर प्रोटीन आर नॉट कोॲग्युलेटेड बाय हीट. ओके, हे हीट केल्यानंतर बॉईल केल्यानंतर त्यांच्यामध्ये कोॲग्युलेशन हे दिसत नाहीत. मग अल्ब्युमिन्समध्ये किंवा अल्ब्युमिन्स ह्या प्रोटीनमध्ये आपल्याला कोॲग्युलेशन दिसून येतो आफ्टर द हिटिंग. ओके, ते आर डिस्ट्रीब्युटेड इन एग असेल किंवा बघा अल्ब्युमिन्स हे प्रोटीन अशा प्रकारचे आहेत की दे आर क्लासिफाईड इन टू द सिम्पल प्रोटीन. दे आर कोॲग्युलेटेड बाय द हीट. दे आर प्रेझेंट इन द एग असेल तर त्याचबरोबर सिरम म्हणजे आपल्या ब्लडमध्ये असणार आहे, लेग्युमिनमध्ये असणार आहे, अशा प्रकारचं प्रोटीन हे आपल्याला बघायला भेटणार आहे. ओके, इट इज द सिम्पल प्रोटीन. नेक्स्ट वन इज द सिम्पल कॉन्ज्युगेटेड प्रोटीन. व्हेन सिम्पल प्रोटीन कंबाइंड विथ द नॉन प्रोटीनियस सबस्टन्स, दिस इज कॉल्ड ॲज द कॉन्ज्युगेटेड प्रोटीन. बघा आपल्याला इथं सांगता येते की एक सिम्पल प्रोटीन मॉलिक्युल आहे की त्यामध्ये काय होणार आहे, तर एक नॉन प्रोटीनियस मॉलिक्युल तिथं कंबाईन झाला आहे. अशा प्रकारच्या प्रोटीनला म्हणतो आपण कॉन्ज्युगेटेड प्रोटीन. लक्षात आलं का, की त्याच्यामध्ये एक अमिनो ॲसिडचा ग्रुप आहे. ओके, याला आपण सिम्पल प्रोटीन म्हणलं होतं, आणि त्याच्यामध्ये एक कुठला तरी नॉन प्रोटीनियस मॉलिक्युल तिथं कंबाईन झाला असणार आहे. त्याला आपण म्हणणार आहे प्रोस्थेटिक ग्रुप. ओके, द नॉन प्रोटीनियस सबस्टन्स आर कंबाइंड विथ द सिम्पल प्रोटीन, देन दिस टाइप ऑफ द प्रोटीन इज कॉल्ड ॲज कॉन्ज्युगेटेड प्रोटीन. द नॉन प्रोटीनियस मॉलिक्युल इज कॉल्ड ॲज द प्रोस्थेटिक ग्रुप. आपल्यामध्ये 2 प्रकारचे एक्झाम्पल बघायचे, त्यामध्ये हिमोग्लोबिन असेल, त्याचबरोबर न्यूक्लिओप्रोटीन हे एक एक्झाम्पल आहे, त्याचबरोबर ग्लायकोप्रोटीन आणि म्युकोप्रोटीन असे 2 प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला तिथं बघायला भेटणार आहेत. लक्षात आलं का, कॉन्ज्युगेटेड प्रोटीन म्हणजे काय, की ज्या प्रोटीन मॉलिक्युलला, ज्या सिम्पल प्रोटीनला एक नॉन प्रोटीनियस मॉलिक्युल किंवा नॉन प्रोटीनियस सबस्टन्स अटॅच झालेला असतो, अशा ग्रुपला म्हणतो आपण प्रोस्थेटिक ग्रुप, आणि त्या प्रोटीनला म्हणणार आहे कॉन्ज्युगेटेड प्रोटीन. ओके, त्यांच्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ द प्रोटीन दे आर क्लासिफाईड, म्हणजे कोणता नॉन प्रोटीनस सबस्टन्स इथं अटॅच आहे त्याच्यावरून आपण त्याला ग्लायकोप्रोटीन म्हणतोय आणि म्युकोप्रोटीन म्हणतोय. बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येते, म्युकोप्रोटीन्स आर कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन कॉम्प्लेक्स. ओके, बघा ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे, जे काय आपल्या म्युकस असते सलायवामध्ये, त्याचबरोबर हेपरिन असते, की त्याच्यामध्ये काय मॉलिक्युल प्रेझेंट असणार आहे, की म्युकोप्रोटीन किंवा म्युसिन नावाचा एक मॉलिक्युल तिथं प्रेझेंट असणार आहे. म्युसिन ऑफ सलायवा अँड हेपरिन ऑफ द ब्लड आर द टाईप ऑफ द म्युकोप्रोटीन अँड ग्लायकोप्रोटीन. म्हणजे ग्लायकोप्रोटीनमध्ये काय असणार आहे, तर आपल्याला तिथं कार्बोहायड्रेट ग्रुप तिथं अटॅच झालेला दिसणार आहे टू द प्रोटीन. म्हणजे ग्लायको म्हणजे कसं ग्लुकोजच्या रिलेटेड हा वर्ड आपण तिथं यूज करत असणार आहे. कार्बोहायड्रेटचे मॉलिक्युल तिथं आपल्याला प्रोटीनला बाइंड झालेलं असणार आहे, म्हणजेच कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन अशा प्रकारची कॉम्प्लेक्स आपल्याला तिथं दिसते, म्हणून आपण त्याला ग्लायकोप्रोटीन म्हणते. म्युकोप्रोटीनमध्ये पण ते स्ट्रक्चर आहे, म्युकस आणि त्याच्याबरोबरचे रिलेटेड असणारे प्रोटीन तिथं आपल्याला अटॅच झालेले किंवा कॉम्प्लेक्सिटी किंवा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आपल्याला तिथं बघायला भेटतंय. त्याचबरोबर आपल्याला सांगितले की लिपोप्रोटीन आर लिपिड प्रोटीन कॉम्प्लेक्स, म्हणजे जिथं लिपिड आणि प्रोटीनचं कॉम्प्लेक्स तिथं तयार झालेलं दिसते त्याला म्हणतो आपण लिपोप्रोटीन. ओके, कळालं का. बघा लिपोप्रोटीन म्हणलं की काय म्हणतोय आपण, की त्यांच्यामध्ये लिपिड आणि प्रोटीन
असा बॉन्ड तिथं किंवा असं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तिथं फाउंड झालेलं असते, याला म्हणतो आपण लिपोप्रोटीन. इट इज द आता हे लिपोप्रोटीन कुठं बनतंय बघा, कॉन्जुगेटेड फाउंड इन द ब्रेनमध्ये, त्याचबरोबर प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल आणि मिल्कमध्ये अशा प्रकारचं प्रोटीन आपल्याला बघायला भेटत असणार आहे. दिस इज द कॉन्जुगेटेड प्रोटीन. बघा सिंपल काय लक्षात ठेवायचं, व्हेन अमिनो ॲसिड, सिंपल अमिनो ॲसिड कंबाइंड विथ द नॉन प्रोटीनियस सबस्टन्स आर कॉल्ड ॲज द कॉन्जुगेटेड प्रोटीन. ओके, लास्ट टाईप इज द डिराइव्ड प्रोटीन. बघा अशा प्रकारचे प्रोटीन, डिराइव्ड प्रोटीन म्हणजे काय, इट इज द अचिव्ड ऑर इट इज द मॅन्युफॅक्चर्ड, म्हणजे हे प्रोटीन काय केले तर आपण तयार केलेले प्रोटीन आहेत. ओके, म्हणजे दिस प्रोटीन्स आर नॉट फाउंड इन द नेचर, म्हणजे अशा प्रकारचे प्रोटीन हे नॅचरली मध्ये फाउंड होत नाहीत. अशा प्रोटीनला म्हणतो आपण डिराइव्ड प्रोटीन. म्हणजे आपण काय केलं असते, दिस प्रोटीन्स आर डिराइव्ड फ्रॉम द नेटिव्ह प्रोटीन मॉलिक्युल्स ऑन हायड्रोलिसिस. म्हणजे आपण काय केले बघा, फॉर एक्झाम्पल आपण एक प्रोटीन बघितलं की डायपेप्टाइड चेन असणारं किंवा एक सेकंडरी स्ट्रक्चर प्रोटीन बघितले. आपण काय केले, त्याला आपण हायड्रोलिसिस केलं, म्हणजे त्याचं ब्रेकडाऊन केलं. म्हणजे बघा हे एक सिंपल प्रकारचं डबल कॉम्प्लेक्स किंवा डबल पॉलिपेप्टाइड चेन असणारं नेचरमध्ये फाउंड होणारं प्रोटीन आहे. ठीक आहे, एक एक्झाम्पल म्हणून आपण हे प्रोटीन आहे, ए बी नावाचं एक प्रोटीन आहे समजा. हे कसं आहे तर एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरमध्ये असणारं प्रेझेंट आहे प्रोटीन आहे. आपण त्याला हायड्रोलिसिस केलं आणि त्यांच्यापासून काय केले तर अशा दोन चेन त्यांच्या वेगळ्या केल्या, ए आणि बी अशी आपण त्यांच्यामध्ये प्रोटीन चेन वेगळ्या केल्या. आपण ह्याला म्हणतो डिराइव्ड प्रोटीन. लक्षात आलं का? दिस प्रोटीन्स आर डिराइव्ड फ्रॉम द नेटिव्ह प्रोटीन मॉलिक्युल ऑन द हायड्रोलायसिस. म्हणजे नेचरमध्ये नॅचरली ऑकर असणारं जे काय प्रोटीन आहे त्याला आपण हायड्रोलायसिस करून त्याच्यापासून तयार केलेल्या प्रोटीनला आपण म्हणतोय डिराइव्ड प्रोटीन. ओके, ह्यामध्ये कोणते कोणते एक्झाम्पल आहेत आपल्याकडे, मेटाप्रोटीन आहे आणि पेप्टोन्स अशा प्रकारचे प्रोटीन आहेत की जे काय आहे तर डिराइव्ड प्रोटीन आहेत. दीज आर नॉट फाउंड इन द नेचर, दे आर डिराइव्ड फ्रॉम द सम नेटिव्ह प्रोटीन. त्यापासून आपण ते काय करतोय तर तयार करत असतोय आणि ते आपण डिराइव्ड केलेलं असते. दिस इज द डिराइव्ड प्रोटीन. ओके, बघा लक्षात आलं का? इतकं आपण त्यामध्ये आज आपण पाहिलेलं आहे की यामध्ये आपण प्रोटीन या मॉलिक्युलचा अभ्यास केला की त्यामध्ये आपण बघितले प्रोटीनचे टाईप, त्याचबरोबर क्लासिफिकेशन केलं प्रोटीनचं. प्रोटीन आपण बघतोय की प्रोटीन्स आर मेड अप फ्रॉम द अमिनो ॲसिड. ओके, ॲसिड. आता ह्या अमिनो ॲसिड तुम्हाला होमवर्क काय आहे बघा, आपल्याला 20 अमिनो ॲसिड कोणते कोणते आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्ही त्याचा अभ्यास करा, तुम्हाला नेटवरती भेटतील 20 अमिनो ॲसिड कोणते आहेत ते, हे तुम्ही लिस्ट करा तुम्ही. त्याचबरोबर प्रोटीनचे टाईप म्हणजे आपल्याला फूडमधून कोणते कोणते प्रोटीन भेटत असतात, त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये कोणते प्रोटीन फॉर्म होत असते. मी एक सांगतो तुम्हाला, आपल्या हेअर्समध्ये केरोटीन प्रोटीन असतं. त्याचबरोबर तुम्हाला बघायचं आहे की मसलमध्ये कोणतं प्रोटीन आहे, त्याचबरोबर आपल्या स्किनमध्ये कोणतं प्रोटीन आहे. अशा आपल्या बॉडीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रोटीन फाउंड होत असतात, आपण फूडमधून कोणत्या प्रकारचे प्रोटीन इनटेक करत असतो, हे सगळं तुम्ही होमवर्क आहे तुम्ही तो स्टडी करा आणि मला कमेंटमध्ये सांगा किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही त्याचे फोटो काढून मला सेंड करू शकताय. ठीक आहे, काय अडचण असेल तर लगेच कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण न्यूक्लिक ॲसिड हा पॉईंट चालू करणार आहोत की त्याच्यामध्ये आपल्याला DNA आणि RNAचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे, बघा नक्कीच तुम्ही शंका विचारा मला. ठीक आहे.